नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, जो विषय आहे की आपण जे सोशल मीडिया बघतो. आपण आज जर बघितलं तर मॅक्झिमम लोक आपल्याला इंस्टाग्राम किंवा फेसबुक स्क्रोल करताना दिसतात आणि त्या स्क्रोल करताना आपलं एकदा लक्षात येतं की ॲक्च्युअली काय होतं आहे, की प्रत्येकजण स्वतःला शो करण्याचा प्रयत्न करतो आहे, की मी कसा दिसतो आहे, मी इथे गेलेलो होतो, माझा आउटफिट कसा आहे, किंवा मी एखादं कुठलं नवीन काम सुरू केलं आहे, मी या ठिकाणावर व्हिजिटसाठी गेलो आहे, मी या रेस्टॉरंटमध्ये गेलो आहे, की आणि त्या रेस्टॉरंटमध्ये मी काय खाल्लं आहे याचेसुद्धा फोटोज आपण आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतो. तर काही लोक असे असतात की जे काहीच शेअर करत नाही. ते स्क्रोल तर करतात, बाकीच्यांचं बघतातही, पण स्वतःच्या बाबतीत ते काहीही सोशल मीडियावर स्क्रोल करत नाही. मग जे लोक आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी किंवा ज्या काही आहे की आपले जे अपडेट्स आहेत, स्पेशली की मी नवीन आउटफिट्स घेतलेत किंवा मी आज या हॉटेलला गेले होते आणि इथे फिरायला गेलो होतो, हे सगळं शेअर करतात. आणि जी लोकं आहेत की जी आपलं काहीही शेअर करत नाही, मग ती लोकं एन्जॉय करत नाही का? असं काही आहे का? तर या लोकांमध्ये काय फरक आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर साधारणतः तुम्ही प्रामाणिकपणे एक स्वतःला प्रश्न विचारा, की ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट शेअर करता, फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठे गेले किंवा एखादा सुंदर असा ड्रेस तुम्ही घेतला आहे आणि किंवा एखादा मुवमेंट आहे, तुम्ही तो एन्जॉय केला आहे, त्या एन्जॉय मुवमेंटचे तुम्ही फोटो शेअर केले आहेत आणि ते फोटो शेअर केल्यावर तुमच्यात काय चेंजेस होतात, तुमचं बिहेवियर कसं चेंज होतं, हे तुम्ही स्वतःला एकदा तपासून बघा. सायकोलॉजी असं सांगतं की जेव्हा आपण आपली एखादी पोस्ट करतो, एखादी गोष्ट पोस्ट करतो, आपला एखादा फोटो पोस्ट करतो, एखादा व्हिडिओ पोस्ट करतो, त्यावेळी आपण बरेचदा असं बघतो आहे की मला किती व्ह्यूज आले, मला किती लोकांनी लाईक केलं, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. मग आपल्याला हे बघायचं आहे की आपल्याला किती लोकांनी हे केलं, लाईक केलं, व्ह्यूज किती आले किंवा आपल्याला कमेंट्स किती दिले, हे जर आपल्याला बघायचं आहे. तर त्यामुळे आपलं काय होतं की आपण कित्येदा मोबाईल बघतो, म्हणजे गरज नसतानासुद्धा आपण तो मोबाईल बघतो. कशासाठी? तर मला किती व्ह्यूज आले, किती लाईक्स आले अँड कुणी काय काय कमेंट्स केल्या. म्हणजे आपला जो आनंद आहे तो दुसऱ्यांच्या लाईक करण्यावर, व्ह्यूज होण्यावर आपला डिपेंड असतो. साधारण आपण बरेचदा त्यामुळे होतं काय की ज्यावेळेस आपल्याला लाईक्स, व्ह्यूज कमी येतात, त्यावेळेस आपला मूड डाऊन होतो, आपल्याला वाईट वाटतं. म्हणजे जो काय आनंदाची मुवमेंट आहे, ती आनंदाची मुवमेंट आपण जगलेलो असतो, जो आनंद आपण कॅप्चर केलेला असतो, तो आनंद या पोस्ट केल्यावर त्याच्यावर लाईक्स आणि व्ह्यूज न आल्यामुळं काय होतं तर कमी होतो आणि आपण दुःखी व्हायला लागतो. परंतु या उलट जी लोकं आहेत की जी लोकं की कधीही ते कुठली पोस्ट करत नाही, मग ते एन्जॉय करत नाही का? तर नक्कीच करतात. ते खूप एन्जॉय करतात, फक्त ते पोस्ट करत नाही. तर मग कुठली लोकं चांगली आणि कुठली लोकं वाईट, हा प्रश्नच मुळात नाही आहे. तर प्रश्न हा आहे की कुणाला समजलं आहे की लाईफचा आनंद कशावर डिपेंड करतं. आपण ज्या काही मुवमेंट्स आहेत त्या एन्जॉय करण्यावर आपला आनंद डिपेंड करतो, की या गोष्टीवर आपला आनंद डिपेंड करतो की आपल्याला किती व्ह्यूज आणि किती लाईक्स आले. सेकंड पॉईंटकडे आपण जाऊया की बरेचदा असंही होऊ शकतं की आपण म्हणू शकतो की मला म्हणजे बऱ्याच एक मी म्हणेल की एक मिथा आहे ती की बरेचदा असं होतं की आपण बघतोय की जेव्हा खूप सारे व्ह्यूज आले, म्हणजे एक गोष्ट आहे की ज्या
सोशल मीडियावर पॉप्युलर झाला आहे, ज्याला खूप सारे लाईक्स, व्ह्यूज, फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स आहे, तो व्यक्ती ग्रेट आहे. आणि ज्याचं सोशल मीडियावर काहीही नाही, तो व्यक्ती डाऊन आहे, अशी एक गैरसमज आहे. पण हा टोटली चुकीचा गैरसमज आहे. कारण यावरून माणूस किती मोठा आहे आणि किती लहान आहे हे सिद्ध होत नाही. त्यानंतरच्या पॉईंटकडे आपण जाऊया की जेव्हा आपण एखाद्या नेचरमध्ये जातो, फॉर एक्झाम्पल आपण एखादा सनसेट बघायला जात आहोत किंवा सनराईज बघायला जातो आहोत किंवा एन्जॉय करायला जात आहोत, तेव्हा तो आनंद एक खूप सुंदर आनंद असतो की आपल्याला वाटतं की वाव किती छान आहे, किती सुंदर सनसेट आहे. आणि तो आपण फील करत असतो किंवा एखादं नेचर असतं ते आपण फील करत असतो की किती छान हवा आहे, किती सुंदर वाटतं आहे, किती सुंदर निसर्ग आहे. आणि त्याचवेळी आपला माइंडचा एक दुसरा जो पॉईंट आहे, तो दुसरा पॉईंट आपल्याला सांगतो की कॅप्चर इट. अगं फोटो काढ, अरे फोटो काढ, अरे फोटो काढ. आणि नकळत आपण आपला मोबाईल घेतो आणि आपण फोटो काढतो. सायकॉलॉजीमध्ये एक गोष्ट सिद्ध झाली आहे की सायकॉलॉजी सांगते की ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओज घेत असतात, म्हणजे डॉक्युमेंट्स तयार करत आहात. व्हिडिओज घेणे म्हणजे एक डॉक्युमेंटेशनच आहे, डॉक्युमेंटरी आहे. तर ज्यावेळी तुम्ही व्हिडिओज घेता, फोटो काढतात, तेव्हा तुम्ही रिअल जो एन्जॉय आहे, रिअल जो आनंद आहे तो घेऊ शकत नाही. तुम्ही दोनपैकी एकच गोष्ट करू शकता. एक तर तुम्ही फोटो सेशन किंवा व्हिडिओ कॅप्चर करू शकता किंवा ते न करता तुम्ही आनंद घेऊ शकता. चॉईस इज युअर की तुम्हाला ते फोटो काढायचे आहेत की तुम्हाला त्या रिअल लाईफचा आनंद घ्यायचा आहे. परंतु जे लोक फोटो व्हिडिओच्या मागे न लागतात, ते मुमेंट्स एन्जॉय करतात आणि ते फील करतात, तर ते लोक इज ग्रेट. त्यांना जीवन कळलं आहे, त्यांना त्यांचं लाईफ कळलं आहे. त्यानंतरचं एक तिसरा डिफरन्स आपण म्हणू दोन व्यक्तींमधला, की बरेच जी आहे की जी सोशल मीडियावर ॲक्टिवेट आहे, तर सोशल मीडियावर ॲक्टिवेट होताना आपण कसं ॲक्टिवेट होतो की जसं दुसऱ्याला आवडेल तसं, म्हणजे आपण जसं आहोत किंवा जसं आपल्याला आवडतं, ओरिजिनॅलिटी जी काय आहे आपली ती न होता आपण दुसऱ्याला जे जे आवडायला लागतं, की समजा आपल्याला एखादा आपण फोटो काढला आणि तो आउटफिट आपण नेहमी घालत नाही, पण तो आउटफिटवर आपण तो फोटो काढलेला आहे, तर मग आपण काय करतो की त्याच त्याच आउटफिट्समध्ये आपले फोटोज काढायला लागतो. पण दैनंदिन जीवनात आपण तसं वावरत नाही. पण हळूहळू मग त्याच पद्धतीनं आपण आपल्यामध्ये चेंजेस करायला लागतो. म्हणजे आपण आपलं नॅचरल जे आहे ते हरवून बसतो. आपण कोण आहे, आपल्याला काय आवडतं यापेक्षा आपण दुसऱ्यांना काय आवडतं याचा जास्त विचार करतो आणि आपण तसं वागायला लागतो. परंतु जी लोक की ज्यांना सोशल मीडियावर ते पोस्ट करत नाही किंवा व्हिडिओज टाकत नाही, तर त्यांना ते एक टेन्शन नसतं. ते त्यांना आवडेल तसं, आवडेल त्यावेळी, आवडेल त्या ठिकाणी, आवडेल त्या आउटफिट्समध्ये ते राहू शकतात. सो हे दोन डिफरन्सेस आहेत. म्हणजे ते लोकांचे गुलाम झालेले नाही आहे, ते स्वतःच्या मर्जीने आपले आयुष्य जगतात. तर जे स्वतःच्या मर्जीने जगतात, स्वतःचा आनंद, हर मुमेंट्स, इच अँड एव्हरी मुमेंट्स ते फील करतात. द इम्पॉर्टंट पार्ट इज फील करणे. नेचरला तुम्ही नुसते नेचरचे फोटोज काढून तुम्ही नेचरला फील करू शकत नाही, तर तुम्ही त्या नेचरमध्ये राहून ती झाडं, ती पक्ष्यांचे आवाज, ती हवा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फील करणं महत्त्वाचं आहे. आणि सायकॉलॉजी काय करते, आपल्याला सायकॉलॉजीचा एक महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण नॅचरली स्वतःला फील करतो, म्हणजे नॅचरमध्ये आपण जेव्हा स्वतःला फील करतो, तर तुमचं ब्रेन हे हील होतं, तुमची बॉडी हील होते आणि या सगळ्या गोष्टी खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला तुमच्या मेंटल अँड फिजिकल हेल्थसाठी सपोर्ट करतात. परंतु तुम्ही नेचरमध्ये तर गेले, पण तुम्ही जर फोटोज अँड ऑल दिस फोटो काढा, त्याला टॅगलाईन द्या आणि ते
अपलोड करा. या गोष्टींना पण वेळ लागतो आणि हेच करत बसले तर तुम्ही नॅचरलला कधी फील करा. आय होप्स तुम्हाला माझा पॉईंट कळला असेल. सो मला यातून हे पण सांगायचं नाही आहे की तुम्ही फोटोज काढू नका. नक्की काढा, नक्की सोशल मीडियावर सुद्धा शेअर करा, बट त्याला एक लिमिटेशन असायला हवं. आधी जगा, आधी फील करा आणि 1-2 फोटोज काढा. त्यासुद्धा आपल्या छान गोडशा अशा आठवणी असतात. सो त्या नेचरला फील करा. मी सुद्धा एका छान अशा गार्डनमध्ये आलेली आहे आणि मलासुद्धा हे नेचर बघून फील करावं असं वाटलं. परंतु बऱ्याच दिवसापासून व्हिडिओज मी टाकले नव्हते. ॲक्च्युली मला थोडं इन्फेक्शन झाल्यामुळं आत्ताही माझा आवाज बराच खराब झालेला आहे. बट तरीही मला वाटलं की आपण हे आपल्या सर्वांसोबत शेअर करावं, म्हणून हा अट्टहास. तर जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मला हे सांगा की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात. फोटोज काढून, खूप सारे फोटोज काढून दुसऱ्यांसाठी स्वतःचं आयुष्य जगणाऱ्यांमध्ये, की आपल्या नेचरला फील करून स्वतःसाठी जगणाऱ्या कॅटेगरीमध्ये. या दोनपैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येता हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुतास इथेच थांबूया. बाय बाय.